मूर्ति ले लो मूर्ति ले लो। छत्रपति शिवाजी महाराज की मूर्ति ले लो और श्री कृष्ण की मूर्ति ले लो, हरिण ले लो, फ्लावर प्लांट ले लो। चलो चलो चलो, आपके घर के पास आया है मूर्ति वाले हरिण ले लो, कृष्ण ले लो। चलो चलो चलो, मूर्ती वाला होय वाटते बे। मूर्ती ले लो करून राहिला. चाल बी कायच्या मूर्ती आहे तो पाय. आजी भाऊ, छत्रपती शिवाजी महाराजची मूर्ती आहे ना तुमच्यापाशी? हो ना ताई, हे पाय ना, हे आहे ना. हा, हे आहे शिवाजी महाराज बसलेले आहे. त्याच्यानंतर तिथे उभे आहे. पाय ना, तुम्हाला जशी पाहिजे तशी पा. मला एवढी मोठी पाहिजे, जराशी लहान सहान पाहिजे होती. मागर काही जागा गिगा नाही एवढी मोठी ठेवागीवाले. जागा मोठी दाटी असती तर घेतली असती. लहानवाली पाहिजे होती मला. लहानवाली पाहिजे का? हाय ना, काल टेन्शन घेता हो बाई. हाय पा. हाय तिकडल्या साईड नाही पा लागन. तर हे कायची मूर्ती आहे? हा, कायची होय? शिवाजी महाराजची लाईन दिसून नाही राहिली. कुठं आहे तर भाऊ? आहे म्हणते. चलो मूर्ति वाले मूर्ति ले लो। शिवाजी महाराज की मूर्ति, छत्रपति शिवाजी महाराज की मूर्ति। चलो चलो, घाई करा, गर्दी करा, चला चला। श्री कृष्ण की मूर्ति ले लो, राधा कृष्ण की मूर्ति ले लो। चलो चलो, हरिण ले लो, हत्ती ले लो, फ्लावर प्लांट ले लो. ही वाली आवडली, पण काय करतो, घरात जागा नाही एवढी मोठी. अधिक धुळल्याचं धुवून होते. लहान सहान बरं राहते पुसा पासाले. का व दादा, मले म्हटलं गाय पाहिजे होती. तुम्ही याच्यापाशी आहे का गाय? का हो दादा ताई, पांढरीवाली गाय का? हो दादा, ठेवलं चालले ना म्हणत माय घरी इथे पाहिजे होती गाय. तर आहे का तुमच्यापाशी? सांग ना, असं तर मी घेतो ना. हो ताई, ते काय झालं, आणल्या होत्या म्या. पहिलेच खपून गेल्या तिकडे. एकच सटच खपून गेला. सगळ्यांनाच गाय घेतल्या. काहून काय माहित सगळ्यांना गाय घेतल्या. तर कसं आहे, घरात काही ना काही गाय पाहिजे असते म्हणते, म्हणून सगळे जणांच्या घरी गाय घेऊन राहिले सगळेजण. असं म्या म्हटलं चालन नाही म्हणून म्या काही जास्त आणल्या नव्हत्या. 20 आणल्या होत्या, खपून गेलेल्या काले. मला काय माहिती एवढं आता त्याचं गरज आहे म्हणून. आता अधिक घेऊन येईन मी. मग येईन मी गुरुवाराकडे, येईन तेव्हा घेऊन येईन. तुम्ही राहता ना घरी? हो दादा, राहतो ना मी घरी. आवाज दे जा फक्त इकडे आले म्हणजे गल्लीत. कसं आहे, तुम्ही येता कधी जाता कधी, आम्हाला माहीत झालं पाहिजे तेव्हाच आम्ही येईन ना. तुम्ही बोलतो बा, पण आता तुम्हाला ऐकू जाईन नाही जाईन. आता तुमचं घर दाखवून ठेवलं तर मी देईन आवाज तुम्हाला का बा आलो बा म्हणून. तर काय माझं घर दाखवून देऊ का तुम्हाला? हे इथूनच दिसते, हातात दाखवतो मी तुम्हाला. पण दे ना, मग मी तुम्हाला आवाज देईन मग पुढच्या आल्यावर. हो, तुम्हाला पिवळा दरवाजा दिसत असन, तो पिवळा पा, सरळ पा. हो, पिवळा दरवाजा आहे ना. हा दिसला. तेच होय माझं घर. आवाज दे जा पण. हो ताई, दिन ना आवाज. काही दुसरं पाहिजे ना, काही पाहिजे असेल तर घे ना. नाही दादा, त्याच्यासाठी आली होती मी. मला दुसरं काही पाहिजे नाही. आहे माझ्या घरी मग सगळं. काय पाहून राहिली, काय घेऊन राहिली तू? लहान छत्रपती शिवाजी महाराज पाहून राहिली. तर ते पाहून राहिली. कुठं आहे ते? मोठे आहे. लहान घेतल्यापेक्षा मोठे घे ना. कायले लहान घेत बसतो, मोठे घे ना. मोठं बरोबर भात जर बसला तर घेऊन घे. हो, मोठा घ्यायला काही नाही आहे. जागा नाही पाहिजे काय? जागाच तर नाही आहे. जागाच तर कमी पडून राहिली माझ्या घरची. कोणत्या तर माहिती व तसं नाही आहे. धुळला धडला लय होते, म्हणून म्हटलं लहान चुकली असते म्हणजे बरं होते पुष्पाशिले. हो म्हणा, आता आपलं मत असते. पाय लहानवाली पाहिजे, तुला लहानवाली पाहिजे असेल तर. दादा, हा फ्लावर पाट कितीचा दिला तुम्ही? 300 रुपये जोडी आहे. जोडी घे ना, 300 रुपये जोडी आहे. बापा 300 रुपये जोडी. दादा लय झाली ना हे 300 रुपये जोडी. मी आता 100 रुपयात 2 घेतले ते म्हटलं. 100 रुपयात 2 घ्यायले. हो काय, 100 रुपयाला जोडी घेतली? नाही बाई, मायापाशी नाही भेटत ते 100 रुपयावाली. जर हलकी असेल तुम्ही काही सांगून राहिले, अशी नसन ते. हो दादा, अशीच आहे डिक्टन. आणि एकदम चांगली, उलट याच्यापेक्षा चांगली आहे म्हटलं क्वालिटी. कोणी माघारी का कुठून घेतले विचारते म्हटलं. मी माझ्या गावात घेतली म्हटलं यात्रेतून. तेव्हापासून ते भेटून नाही राहिले म्हणून, नाही तर अधिक घेतल्या असत्या. कोणत्या वर्षी घेतल्या होत्या मग तुम्ही? 2 वर्ष झाले, 2 वर्ष. काय ताई, 2 वर्षाचा हिशोब करून राहिला तुम्ही. दरवर्षी सगळ्या तेला मिठाचे साऱ्याचे भाव वाढून राहिले. कपडे त्याचे सारे भाव वाढून राहिले. कायच्यातच कमी नाही आहे. तुम्ही म्हणता तेवढ्यावरच राहिले पाहिजे काय? आताच्या भावानुसार बरोबर आहे 300 रुपये. असो, देता असून तर द्या, नाही तर राहू द्या. द्या नाही तर सांगा. देता काय? पटत असून तर भावात लावा बरोबर. परवडत नाही बाई. परवडलं तर मीच देतो ना. आम्हाला तेवढ्याला पडत नाही ना. प्लॅस्टर आणा लागते, हे आणा ते आणा, सारं विकत आणा लागते. त्याच्यानंतर करा लागते. काय मजा काय का गोष्टी ह्या? हो दादा, दे ना. ते म्हणते तेवढ्या रुपयात. मग मी घेतो एक जोडी. आम्ही दोघी जणी जोडी घेतो. तर मग तेवढेच खपतील तुमचे. देऊन दे ना दादा, मी घेऊन घेतो. ते लागते एखादी जोडी, मी घेऊन घेतो. मला एक छत्रपती शिवाजी महाराज तर पाहिजे, पण मला तुम्ही ती जोडी देऊन द्या. मग आम्ही चौघी घेऊन घेतो. तुमचं बरोबर आहे, तुम्ही सगळेजणी घेता हे तुमचं बरोबर आहे. पण मलाच परवडत नाही तर मी मी नाही विकत बा. मला काही राहत नाही माल. मी गावभर हिंडतो, विकतोच मी कधी पण. माल खपते. माल काही राहिले नाही चालला. द्या मग, नाही देत तर नका देऊ, राहू द्या. दादा, चौकी घेऊन राहिलो ना. चौकी एक्का 2 चाराच्या जोड्या खपते ना. एकदम माल उचलून जाते. कायच्या निमत्या करून राहील त्याच्या.
राहू दे ना, नाही म्हणते तर नाही, जाऊ दे ना. अशा लय भेटते व कधी कधी येडा बनला लागते आणि पेढा घ्या लागत असते, तुला माहित नाही तसं म्हणत राहा लागते. हॉटेल बोलल्यानं नाही होत असते कधी कधी. ते लहानवाली शिवाजीची मूर्ती कितीची आहे दादा? हो ताई, ते 150 रुपयाला येऊन जाईल. बापा बापा, मी तर मोठीवाली म्हणत होती 150 रुपयाची आणि तुम्ही लहानवाली 150ची म्हणून राहिले. बापा बापा, लय झाला दादा भा. मी बोला, तुम्ही कितीला देता घेता सांगा. तुमचे जाऊ द्या, माय जाऊ द्या, 100 रुपयाला देऊन द्या तुम्ही. बरोबर लावून घ्या, लहानच आहे ना ती मूर्त. हो माय, माझे 100ले पुरत नाही, महागून राहिली 100ले. 60-70ले मा. नाही नाही, राहू द्या राहू द्या. 100 रुपयाला नाही ते भेटत बा. तुम्ही काही भाव करू राहिल्या? तुम्हाला घेणं आहे का ताई सांगा. घेणं असेल तर बोला बा. तुम्ही घेणं नसल्यानेच बोलून राहिल्या ना. आम्हाला परवडलं पाहिजे ना. गाडी आणा लागते आम्हाला एवढी मोठी, दुसऱ्या गावावर नेलं लागते, फिरा लागते. 4 पैसे तर उरले पाहिजे ताई आम्हाला. दिसून राहिले एक दादा असे. तुम्हाला उरून नाही राहिले म्हणून राहिले. काय जास्त रुपयाचं आहे नाही, तुम्ही मार सांगून राहिले. उरत नाही तर काय बिना उरल्यानं आम्ही काय 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 चुकीचे भाव करतो का? आम्हाला समजते म्हटलं कितीले कोणती वस्तू आहे, पाहिल्याबरोबर ऐकतो म्हटलं आम्ही ना. आम्ही किती वेळा वस्तू घेत राहतो. कोणी आलं का घेतच राहतो, असं नाही आमचं. आजच पहिल्यांदा आलो ना, आम्हाला भावच माहित नाही असे बोलून राहिले तुम्ही. आजी, आम्ही तर कोणाची बच्ची वस्तू घेतो, आम्ही कोणाला थांबत नसतो. आम्हाला जेव्हा वस्तू घ्यायची असली तेव्हाच थांबतो म्हटलं. आणि आम्ही बिनफुकट कोणाचा टाईमही नाही वाया घालवत. दादा, आम्ही कधीच कोणाला थांबत नाही. आता तुम्हाला कोण थांबवलं? आम्हाला घ्यायचं होतं म्हटलं. मला राधाकृष्णाची घ्यायची आहे मूर्ती, इले फ्लावर पॉट घ्यायचा आहे, मला फ्लावर पॉट घ्यायचा आहे, येईल घ्यायचा आहे. लावून द्या बरोबर भाव. आणि शिवाजीची मूर्ती घ्यायची आहे, घेऊन जाते, तिघे घेतो मग आम्ही. आता तुमचे जाऊ द्या, माई जाऊ द्या, मले मी तुम्हाला तुमची सोडतो मी. असं नाही का डिस्काउंट देऊन राहिलो मी तुम्हाला. नाही काही तर तुम्ही 150 नाही म्हणता ना, तर निदान तुम्ही काय करा, मला 130 रुपये तरी द्या ताई. मला पोटापाण्यासाठी धंदा करायला लागते ताई. मी लंग कायसाठी हिंडतो? पोटापाण्यात 3 पैसे उरले पाहिजे म्हणूनच हिंडतो ना. देऊन द्या बापा, जाऊ द्या, देऊन द्या. आता काय म्हणतो, आता तुम्हाला पोटापाण्यात धंदा करायला लागते, जाऊ द्या, देऊन द्या. देऊन द्या एक छत्रपती शिवाजी महाराजची मूर्ती. ते देऊन द्या मग, माझ्या घरी पाहिजे. माझी काय तिकीट घेतली ना तुम्ही, घ्या ना. बाबा, मला नाही पाहिजे. तुम्ही बरोबर भाव नाही लावला, भाव नाही लावला. चिकट दिसून राहिल्याची ताई तुम्ही तर. लय चिकट दिसून राहिला. त्यानं भाव केला ना, बरोबर केला ना त्यानं भाव. घेऊन घ्या ना 130 ले. आणि काय काय आता होऊन राहिले, घेऊन घ्या तुम्ही साऱ्याने घेतल्यावर. कायची चिकट आहे? तुम्हीच चिकट आहे, तुम्हीच भावने सोडून राहिले. हो ताई, तुम्ही म्हणता मला चिकट आहे, मी भाव सोडला नाही काय? तुम्ही तितक्यावरच जाऊन बसले आहे. मी काही ना काही कमी केलं, मला धंदा करणं आहे तर. तसं तर मी करतच नाही कमी. पण आता जाऊ द्या बा, गिराईक आहे. भवनीच्या टाइमला काय घिसघिस करता म्हणून मी देऊन राहिलो. तर तुम्ही अशा म्हणून राहिले, मला चिकट म्हणून राहिले. काय बांधून घ्या लवकर लवकर, देऊन द्या आम्हाला. काही ताई श्रीकृष्ण राधा कृष्ण काही मूर्ती घ्यायची, घेऊन घ्या ना. काय म्हणते होता आता आम्हाला भात नाही पटली, तुम्ही भात बसून नाही राहिले ना. आता हे छत्रपती शिवाजी महाराजची तर मूर्ती आम्हाला महाग पडून राहिली. ती म्हणू का म्हणू का दुखू? कसं आहेच तेवढ्या रुपयाचं. आजकाल महागाई सारी ढगाले जाऊन पोचली ना ताई. पहिल्या सरकाराला का किती रुपयात काही भेटते, आता नाही ना तसं जमाना. आता तेलच तर पाहिजे ना किती रुपये किलो आहे. सारं महागून गेलं. साधं लेकर राहिले म्हटलं, एक बॉटल घेऊन पाण्याची घेऊन द्यायला गेलो ना शाळेसाठी, तर किती रुपयाची पडते म्हटलं. आज का सारे महागी वाढली नाही ताई. आमच्यापेक्षा कमी करता दुकानात लागून 1 रुपये कमी नाही होते का नाही होत? सांगा बरं तुम्ही, खरं खरं बोला. तिथं तर तोंडातले दिले तेवढेच भाव द्यायला लागते. आता आम्ही फिरतो गिरतो, आम्हाला वाटते जाऊ दे बा, कमी जास्त करून आम्ही विकतो. तुम्ही अशा म्हणता ताई. हो दादा, तिचा क्वालिटीचा माल असते. काय ताई, तिचा क्वालिटीचा माल असते ना. आम्ही काय नदीतून बुडून आणलो काय? काही बोलता ताई. आम्ही तिथूनच आणलो, ते तिथूनच आणते. ते लाईट बिल सगळं सगळं काढते. आम्ही लाईट बिल नाही काढत, त्याच्या लेबरचाही खर्च काढते तुमच्याकडून. आम्ही जाऊ दे बा. आपलं तिथं धंदा होत नाही, गावोगावी जाऊन आपण धंदा करतो आम्ही. आम्हालाही तसंच आहे ना ताई. ते तर पुरा खर्च काढते. तेवढ्याच रुपयाची वस्तू आणते ती. हो त्याचे बरोबर आहे, सारच काढते तेवढ्याच रुपयात. भाव किती क्वालिटी असते, क्वालिटीचा माल असते. सुगी मोठी क्वालिटी लावली.